या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। रमजान महिन्यानिमित्त प्रहार संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्षांसह मित्र परिवाराने वळसंग येथे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते। कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली। प्रहार संघटना युवक जिल्हाध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य मोहसिन तांबोळी आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने वळसंग येथे भव्य दावते इफ्तारचे आयोजन करण्यात आले। रमजानच्या पवित्र महिन्यात सामाजिक ऐक्य आणि सौहार्द वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। या प्रसंगी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, वळसंग पोलीस स्टेशनचे एपीआय अनिल सनगल्ले, प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष खालिद मणियार, युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर शेख, आरपीआय तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, वळसंग गावचे सरपंच जगदीश अंटत, माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड तसेच ग्रामपंचायत सदस्य मलकप्पा कोल्हे, सिद्धू मोरे, श्रीशैल भुसंगी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान मुस्लिम समाजातील नागरिकांसाठी इफ्तार आणि भोजनाची विशेष सोय करण्यात आली होती। गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला। रमजान महिन्यात अशा प्रकारच्या सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व हे मोठे आहे। अशाच प्रकारे धार्मिक ऐक्य टिकवून ठेवण्याचा संदेश या इफ्तार पार्टीतून दिला गेला। वळसंग येथे सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी एमटी ग्रुप व एमटी मित्र परिवार आणि सर्व मित्र मंडळ आमच्या या गावात वळसंग गावामध्ये पवित्र अशा रमजान महिन्यामध्ये आम्ही रोजा इफ्तार पार्टी घेत असतो। परंतु आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की प्रत्येक समाजातले लोक या आमच्या कार्यक्रमाला आणि प्रत्येक समाजाचे सर्व समाजाचे लोक आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि त्याच्यामुळं या कार्यक्रमाला एक वेगळी ओळख आणि जे हिंदू मुस्लिम जे चाललंय त्याच्यासाठी हा एक संदेश म्हणून आमच्या वळसंग गावामध्ये इफ्तार पार्टीचं नियोजन सर्व समाजाचे लोक इथे येऊन आम्हाला शुभेच्छा दिली, त्याच्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। आणि कोणकोणत्या समाजाचे आले आणि त्याच्यामध्ये म्हणजे बौद्ध, मराठा कोणकोणत्या समाज? प्रत्येक समाजामध्ये आता तुम्ही जेवढे नावं घेतलात असं एकही समाजाचं नाव नाही की जेवढे प्रत्येक समाजात जेवढे पण 18 पगडी जात आहे या आपल्या देशामध्ये, आमच्या गावामध्ये जेवढी पण जात राहतात आणि आजूबाजूचे जे पंचवर्षिक गावातली लोक आहेत, प्रत्येक समाजाची लोक आणि प्रत्येक अधिकारी वर्ग सर्वजण येऊन आमच्या या कार्यक्रमाला आले होते आणि कार्यक्रमाची शोभा उडवली आणि सर्वांचा मी मनापासून आता कमीत कमी 4-5 वर्ष झाला ही परंपरा चालू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।